एक इमोशनल गोष्ट आहे जी माझ्या लहानपणीशी जुडलेली आहे. हे जे व्ह्यू बघताय ना ते आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही बघितलेलं आहे, सोसलेलं आहे, अनुभवलेलं आहे. कारण की मी जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हा आई आणि वडील दोघंसुद्धा सेपरेट झाले. मग आम्ही आईवरच राहायला लागलो, मी आणि भाऊ. की माहेरी आली आणि एक बाई जेव्हा नवरा सोडून माहेरी येते ना तेव्हा तिला कुणीही इज्जत देत नाही, ना गाववाले ना घरातले. तसंच माझ्या मम्मीचं सुद्धा होतं ना, तिला कोण समजून घेत होतं ना, आजी आजोबा ना मी मामी मामा कुणी तिला समजून घ्यायचं नाही. तरी पण तिनं तिचे 100% ती द्यायचा प्रयत्न करायची. एवढं कष्ट केलं आहे ना तिनं. इवन म्हणजे ऊसतोडीला जायची, रस्त्याची कामं केलेत, भांगलायला जायची, उन्हातान्हात ती खूप राबली फक्त आमच्यासाठी, की आम्हाला ती लाईफ नको जे ती जगली आहे. सगळी म्हणायची कशाला पोरगीला शिकवती, कशाला, शेवटी बाहेर धुणं भांडीच करायचे. पण आमची मम्मी नेहमी म्हणायची ती धुणं भांडी का करेना, पण मी जी लाईफ जगली आहे, जे मला भेटलं नाही ते माझ्या पुरीला आणि माझ्या मुलाला भेटावं हे माझा प्रयत्न आहे. त्यासाठी तिनं आम्हाला हॉस्टेलला ठेवलं. जवळजवळ आम्ही पहिलीपासून 8वीपर्यंत आम्ही 8 वर्ष हॉस्टेलला राहिलो. आमच्या मम्मीसोबत जास्त आमचा बॉन्ड नाही राहिला, कारण की ती नेहमी ऊसतोडीला ह्याच्या त्याच्या कामाला असायची. आणि जरी सुट्टीला आलो तरी असंच जे तुम्ही व्ह्यू बघितला आता तसंच ती कामं करायला लागली, की आम्ही असंच झाडाच्या सावलीला वगैरे बसून दिवस काढलेत. तिथं फ्युचर नाही म्हणून ती सातारला आली. सातारला तिनं एक नवीन ओळख बनवली स्वतःची, बिना कोणाच्या आधाराचं. ना तिला माहेरचा ना सासरचा कोणाचा आधार नव्हता. आम्ही खूप लहान होतो त्यामुळे आम्ही काही सपोर्ट करू शकत नव्हतो. पण त्यातनं पण तिनं खूप म्हणजे आमची शाळा केली. आम्ही एक एक दिवस तर उपाशी झोपलोय, पण तिनं कधी तक्रार नाही केली कुठल्या गोष्टीची. स्वतः फाटलेले कपडे घातले पण आम्हाला कपडे घेतले, कधी उपाशी ठेवलं नाही, स्वतः उपाशी ठेवली, राहिली. खरंच अशी आई भेटायला ना नशीब लागतं. आणि मी खूप नशीबवान समजते की मला एक चांगला भाऊ, एक चांगली आई भेटली, जिनं स्वतःचं कष्ट माझ्यावर कधी लादलं नाही ना माझ्या भावावर. स्वतः सगळं सहन करत राहिली, स्वतःनं सहन केलं, पण आम्हाला कधी त्याचा 1% आम्हाला तिनं कधी भोगू दिला नाही. तिचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही चांगली लाईफ जगा, तुम्हाला सगळं चांगलं भेटू दे, एवढंच तिचं पहिल्यापासून म्हणणं होतं. त्यामुळं थँक्यू देवा, खरंच मनापासून थँक्यू की एवढी चांगली आई भेटली. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तिला चांगली लाईफ आम्ही देण्याचा प्रयत्न करू देत. जे ती लाईफ आधी जगली नाही ना ती मला आत्ता तिला द्यायचं आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझं पण आयुष्य माझ्या आईला लाभून, सगळा आनंद माझ्या आईला लाभला.